ठीक आहे, चलो. काय आता काय चाललं आपलं? संज्ञा. ठीक आहे ना. प्राण पक्के झाले ना? प्राण पक्के झाले. 10 प्राण कुठले कुठले? श्वासोच्छ्वास. बरोबर, छान. सोपं आहे, तसं काही प्रकरण अवघड नाही आहे, इतकं सोपं आहे हे, आहे ना. फळ्यावर लिहिलेलं पण आहे. ठीक आहे. हे 10 काय झाले आपले? प्राण झाले. थोडा प्रश्न विचारू होता, आहे ना. एकेंद्रिय जीवांना किती प्राण आहेत? अपर्याप्त एकेंद्रियांना किती? कळतं ना. आता तिथं फळ्यावर बघचाल तुम्ही, पण न बघता तुम्हाला परीक्षेत सोडवायचं आहे, एवढी तयारी ठेवा. कळलं? ओके. त्यानंतर चतुरेंद्रिय जीवाला किती प्राण आहेत? पर्याप्त चतुरेंद्रिय 6. कळलं का नाही? 6 की नाही 6 नाही, 8 आहेत. 8. 6 अपर्याप्तांना आहे. 6 जे आहेत ते अपर्याप्ताला, आणि पर्याप्तांना किती? 8 आहेत. समजलं ना. 9 प्राण कुणाला आहेत? असंज्ञी पंचेंद्रिय. असं सांगता आलं पाहिजे. उलट सुलट कसा पण विचारा. कळलं का नाही? थोडं कठीण वाटेल, पण आता काय, आपल्या ब्रेनला हाच व्यायाम द्यायचा आहे. ओके. तर अशा प्रकारे 9 प्राण कोणाला असतात? दुसरं कोण नाही आहे. मी तुम्हाला विचारलं असतं बाबा 6 प्राण, तर मग तुम्ही 2 उत्तर दिले असता. कळलं का नाही? परंतु 9 प्राण दुसरं कोणालाच नाहीत, आहे का नाही. असंज्ञी पंचेंद्रिय जीवाला आहेत. आणि संज्ञी पंचेंद्रिय जीवांना किती? पर्याप्तामध्ये 10, अपर्याप्तामध्ये 7. कळलं का नाही? मग असा आकडा लक्षात येते का नाही? हे आपल्याला असा अभ्यास करायचा आहे. थोडंसं विचारलं फक्त. ठीक आहे ना. थोडं पर्याप्ती विसरले नाही ना. पर्याप्ती किती? 6. कुठल्या 6 पर्याप्ती? मागचं विचारतोय. आहार, शरीर, इंद्रिय, श्वासोच्छ्वास, भाषा, मन. कळलं? विसरू नका, आहे ना. त्रिइंद्रिय जीवांना किती पर्याप्ती आहेत? 6 पैकी किती? 6 पैकी त्रिइंद्रिय जीवांना 6 पैकी किती पर्याप्ती? 5. असं बघा, ही अशी गंमत करते आहे ना. आत्ता शिकवलेलं आहे, 8 दिवस पण झालं नाही. मी म्हणलं ना, तुमची गंमत आहे, पुढे आहे, सगळं होणार आणि अचानक परीक्षा होणार. 14 गुण असतात, 14 मार्क नसतात. काही अभ्यास करा, रोजचा अभ्यास रोज करा, म्हणतोय तुम्हाला. आता पर्याप्ती विचारायला लागलोय. मला माहिती आहे थोडं कन्फ्युजन झाला वय. समजताना वाटलं हां समजलं, आणि विचारलं की काय नाही, आहे ना. म्हणून तसा अभ्यास करायचा आहे. ठीक आहे, चलो. तर अशा प्रकारे पर्याप्ती झाला. तर या आपल्या संज्ञा मार्गानेकडं. या आपल्या संज्ञा चालल्यात ना, आहे ना. संज्ञा किती प्रकारच्या? 4. कुठल्या कुठल्या? छान. संज्ञेचं लक्षण काय केलेलं आहे? संज्ञा कशाला म्हणायचं? संज्ञा म्हणजे इच्छा, वांछा. बरोबर, ठीक आहे. परंतु त्याचं लक्षण काय केलेलं आहे? लक्षण विचारलं, एका शब्दात नाही विचारलं. नाही तीव्र होते. संज्ञा विचारले. संज्ञा वर बघा, वर. ज्यामुळे संश्लेषित होऊन जीव दारुण दुःखाला प्राप्त होतो, किंवा ज्याच्या सेवन केल्याने ज्याचं सेवन केल्यानं शब्द महत्वाचा ना, ज्याचं सेवन केल्याने जीव दोन्ही भावामध्ये दारुण दुःखाला प्राप्त होतो, त्याला म्हणतात संज्ञा. संज्ञा समजलं का नाही? आणि ह्या संज्ञा डेंजर आहे. नुसतं संज्ञा शब्द आपल्याला कळतंय, पण ह्या संज्ञा डेंजर आहेत, है ना. पहिली संज्ञा कुठली? आहार संज्ञा. आहार संज्ञा कधी जागृत होती? अंतरंग कारण काय असते?
खाली बघायची गरज नाही आहे, खूप सोपं आहे. कळलं ना? ठीक आहे, ते पुरुषांना बघू द्या किंवा अजून काही महिलांना बघू द्या, परंतु बाकीच्यांना काय नाही, तुम्हाला लक्षात राहायला पाहिजे. थोडंसं ब्रेनला ताकद द्या, आहे ना. म्हणजे एकदाच ऐकलं की सवय लागली पाहिजे, बाकीचं सगळं लक्षात राहतं का नाही, आहे ना. कोणी मला ह्या तारखेला ह्या वाजता असं बोललं होतं, लक्षात कसं राहिलं? लक्षात कसं राहिलं? का तिथं खोकला नाही ना, कारण आम्ही तिथं ब्रेनला सांगितलं होतं हे फुल कॉन्सन्ट्रेटेड ऐक. ब्रेनला तशी आज्ञा दिली होती का नाही की हा आपल्याशी भांडायला लागला आहे, त्याचे एकूण एक शब्द फुल कॉन्सन्ट्रेशन ना ऐक. असं ब्रेनला कोणी ऑर्डर दिली होती? तसं आता ब्रेनला ऑर्डर द्यायची काय की हे तुझ्या कल्याणाचा मार्ग आहे, फुल कॉन्सन्ट्रेशन नाही की एकदा ऐकलं की पाठ झालं पाहिजे. ते काय पोरांसाठी देवे 29 काय करायला लावली होती आपण त्यांना? पाठ करायला. तसं तुम्हाला पण इथं करायला विचारलं पाहिजे. एकदाच शिकवणार, चला सांगा उत्तर. अशी सवय लावा हो, जेवढं जमल तेवढं जमल. कोणाला 1 पाठी, कोणाला 2 पाठी, पण आपण असं ऐकतो की आम्हाला काय पाठ करायची गरजच नाही, असं ऐकत असाल तर मग मी पण काय करू शकणारच नाही. कळलं ना? मला आत्ताच पाठ करायचं आहे, डोळे बंद झाले की मला आत्ता सांगायचं आहे, एवढ्या कॉन्सन्ट्रेशनला ब्रेनला ऑर्डर द्या. कळलं? त्यात जेवढं होईल तेवढं होईल. आम्ही कुठं काय तुम्हाला नाही म्हणतोय, आहे ना. पण तशी सवय लावा ना, तर मग काय आहे, तोपर्यंत सगळं खाली वाचून घेतलं बघा. असे लोक, चला असू द्या. तर काय बरं, हां, संज्ञा, आहार संज्ञेचे अंतरंग कारण काय? असातावेदनीयाचा तीव्र उदय उदीरणा. उदीरणं समजतं ना तुम्हाला? उदय उदीरणं कळतंय का नाही पुरुषांना? कळतंय का नाही विचारलं तुम्हाला? मग मला विचारायचं काम आहे का नाही? मामाला नाही कळलं म्हणून. जर शब्द कुठला आला तर आम्हाला कळत नाही असं म्हणायचं असतं. काय घाबरतात कोणास ठाऊक, मला काय समजत नाही. काय सोपं आहे ना. बघा इकडे लक्ष द्या. आता उदय, इथं लक्ष द्या. दिसतं का सगळे गोळे गोळे गोळे? ओके, हे सगळ्या कर्माचा काय आहे? उदय. इथं समय लिहिला, पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, सहावा, काय लिहिले? समय. ठीक आहे ना. मग प्रत्येक समयाला एक 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 कर्म उदयाला येते का नाही, है ना. उदय कळला का नाही? उदय कळला का नाही? आता उदीर्ण कशाला म्हणायचं? जे वरच्या समयातलं आहे त्याला काय केलं? लवकर खालच्या समयात लवकर उदयाला आणलं. जे कधी येणार होतं? उशिरा येणार होतं. कळलं का नाही? परंतु ते काय झालं, त्याला असे परिणाम झाले, त्यामुळं उशिरा येणार होतं. तुम्हाला भूक उशिरा लागणार होती, परंतु तुम्ही ते समोर त्या खाद्यपदार्थ बघितला, तुम्हाला आत्ताच भूक लागली. मग अंतरंग कारण काय झालं? असाताची उदीरणा झाली. आज म्हणतो मला खायचं आहे, मला भूक लागली, आणि ते जर दाखवलं नसतं तर अजून 2-4 तासांनी म्हणलं असतं, लगेच नाही म्हणलं असता, परंतु 2-4 तासांनी म्हणलं. आपण बघतो का नाही पोरांचं? हां, तसं आपलं पण तसंच असतं की ते समोर बघितलं की आता मला खायचं आहे. आपल्या एखादा आवडीचा पदार्थ बनवला, काय भजी भजी, अरे वा, सगळ्याचीच आवडीच दिसते, हसले ते सगळे दिसले, आहे का नाही. तर तो बघितला की काय वाटतं, आता मला खायचं आहे, बरोबर का नाही. दाखवलं नसतं तर म्हणले असते, पण 2-4 तासाने, बरोबर का नाही. पण बघितलं की आता मला खायचं आहे, म्हणजे ती उदीरणा झाली. जे उशिरा उद्याला येणार होतं त्याला लवकर उद्याला आणलं. तर अशा प्रकारे असाताची काय झाली? हे अंतरंग कारण. कळलं का आता? मी म्हणा ना, मी प्रत्येक गोष्टीचा भरपूर विस्तार करू शकतो, पण मी काय करत नाही, मी असं समजते तुम्हाला समजतंय. पण जिथं आपल्याला समजलं नाही तिथं स्वतःहून विचारायचं काम तुमचं आहे. मनातले भाव मनात ठेवायचे नाहीत. काय नाही समजलं तर विचारायचं. कळलं ना आता? असाताची उदीरणा. उदीर्ण शब्द कळला ना? पाठदिशी उद्याला आणणं, दॅट्स कॉल उदीर्ण. सो काय झालं? हा अंतरंग कारण झालं. आणि बहिरंग कारण कुठल्या पदार्थांचं? खायच्या पदार्थांचं, आहे ना. खाणाऱ्या पदार्थांचं
दर्शन झालं, हे बहिरंग कारण. पुढं दुसरं, त्यांचं काय केलं, उपयोग केला, म्हणजे त्यांचं आठवलं किंवा त्यांचं काय बोललो आपण, स्मरण वगैरे केलं किंवा काय म्हणतात, त्यांच्या गोष्टी ऐकल्या, उपयोग तिथं गेला. उपयोग गेला की मग आपल्याला ते खाऊ वाटतंय, है ना, आहार संज्ञा. तिसरं, हां, पोट रिकामं असताना पण भूक लागतेच की, आहे का नाही. म्हणजे भले हे काही घडलं नाही पण पोट रिकामं आहे, आता मला भूक लागली, हे तिसरं कारण. आणि चौथं, तीनच आहेत, है ना. ठीक आहे ना. अशा प्रकारे 3 कारणं झाली. सोपं आहे ना, जेवढं समजायला सोपं आहे तसं लक्षात इथंच राहिलं पाहिजे असं सांगायचं आहे बरं का. मी विचारणार आहे सांगतोय, आहे ना. पट जशी इथंच, म्हणजे सगळ्याला नाही, ज्याला जमतंय त्याला, पण स्वतःला अशी आज्ञा द्या की मला आत्ता इथंच पाठ करायचं आहे, मला आत्ता इथं लगेच सांगायचं आहे. असं करूनच अभ्यास करायचा, रोजचा अभ्यास, रोजचा, कळलं ना. तर ते थोडं कॉन्सन्ट्रेशननं ग्रहण होतं. नाहीतर हां मला समजलं, चला लक्षात ठेवायचं, टेन्शन नाही, असं ग्रहण करत असाल तर उपयोग नाही. दुसरा, कुठली संज्ञा, पक्क काय करतोय, सोपं आहे. आणि हे जरा थोडंसं आपल्याला हे करता येतं, है ना. भय संज्ञा काय सांगितली, अंतरंग कारण. भय कशाचा, तीव्र शब्द महत्वाचा, तीव्र उदय अथवा उदीर्ण. ठीक आहे. बहिरंग कारण, तेच भयानक पदार्थ पाहिला किंवा भयानक पदार्थ ऐकल्या, कळलं ना, त्याचा उपयोग तिकडे केला, आहे का नाही, किंवा त्याचं स्मरण केलं, जे वर सांगितलं तेच आहे. आणि तिसरं, तेवढं फक्त जरा वेगळं आहे, तिथं पेट खाली होणं होतं, इथं शक्तिहीन, है ना. शक्तिहीन झाला की तिथं भीती उत्पन्न होतेच. आणि जिथं शक्ती आहे तिथं आपल्याला भीती असते का, हे मी 2 मिनटात करून दाखवतो असं म्हणतो का नाही, असं. पुढं त्यानंतर तिसरं आहे ना, मैथुन संज्ञा, अंतरंग कारण. वेद कशांचा काय झाला, मग कुठला वेद डिपेंड करतंय, पुरुषांना स्त्री वेद, काय पुरुषांना पुरुष वेद, स्त्रियांना स्त्री वेद, कळलं का नाही. त्या वेद कर्माचा काय झाला तर उदय, त्यामुळं तर दुसरं अपोजिट आवडतंय ना, कळलं का नाही. तर मग पुरुष वेदामध्ये स्त्रीची इच्छा, स्त्री वेदामध्ये पुरुषांची इच्छा, कळलं का नाही. मग तो त्या वेदाचा तीव्र उदय अथवा उदीर्ण. ठीक आहे. पुढं बहिरंग कारण, गरिष्ठ भोजन. एक एक शब्दात जरी झालं तरी बाय झालं. गरिष्ठ म्हणजे जे काम उत्पन्न करणार आहे असं गरिष्ठ भोजन, आहे ना. पुढं दुसरं, कामकथा, ऐकणं, त्याचं स्मरण करणं, बरोबर का नाही, हे तिसरं झालं. आणि चौथं, हां मग त्यांची संगती करणं, कुशील पुरुषांची संगती, गोष्टी करणं, हे सगळं काय आहे, मैथुन संज्ञा आहे, कळलं का, आहे ना. तर अशा प्रकारे हे दिवसेंदिवस हे पण वाढत चाललंय पुढं. त्यानंतर परिग्रह, परिग्रहाचं अंतरंग कारण, लोभ कशाचा, तीव्र उदय अथवा उदीर्ण, कळतं ना, सोपं आहे ना. बहिरंग कारण, है ना, उपकरण पाहून देखणं, पदार्थांचं दर्शन, तेच आहे आपलं, फक्त परिग्रह पदार्थांचं दर्शन. दुसरं सुनणं, ऐकणं. तिसरं स्मरण करणं. हे 3 गोष्टी कॉमन आहेत, पाहणं, ऐकणं आणि स्मरण करणं. ह्या 3 गोष्टी सगळीकडे काय आहेत, कॉमन दिसत का नाही तुम्हाला. हां, फक्त खालची चौथी गोष्ट फक्त काय आहे वेगळी. कुठली, आता इथं सांगितलं परिग्रह अर्जुनची तीव्र आसक्ती, गृद्धी, आहे ना, ही काय आहे, परिग्रह संज्ञा सांगितली, कळलं का. इथंपर्यंत सगळं सोपं झालं. आता गुणस्थानाचं सांगतो, आहे ना. गुणस्थान बघा इकडं पुढं. आहार संज्ञा जी आहे ती कुठंपर्यंत सांगितलं, 6व्या गुणस्थानापर्यंतच आहे. कारण पुढे 7व्या गुणस्थानापासून
असाताची उदीरणा होत नाही. कारण पण तिथे लिहिलेलं आहे. 7व्यापासून असाताची काय होत नाही? असाताचा उदय आहे. उदय कुठेपर्यंत आहे? 13व्यापर्यंत आहे. कळलं का? असाताचा उदय ते तुम्हाला कर्मकांड जेव्हा होईल तेव्हा कळेल. परंतु तीव्र उदय नाही ना. कळलं का? त्यामुळं केवली कौलाहार करत नाहीत हे तर सांगतोय आपण त्यांना, श्वेतांबरांना. 2 शब्द सारखे वाटले ना, केवली कौलाहार. त्याने आपलं जोडलं, केवली कौलाहार करतं. कौलाहार म्हणजे कवल, कवल म्हणजे है ना घास, हातातनं असं खाणं. केवली असं खात नाहीत, पण ते मानतात श्वेतांबर लोक. कळलं का नाही? तर अशा प्रकारे सांगायचा अभिप्राय असाता. मग असाताची उदीरणा होत नाही. तीव्र उदय उदीरणा कुठेपर्यंत आहे? 6व्यापर्यंत. 7व्यापासून नाही. कळलं का नाही? पुढं आता भय संज्ञा 8व्या गुणस्थानापर्यंत आहे. आता मला घाबरतात काय? घाबरत नाहीत. कार्य दिसून येत नाही, परंतु त्याचा तिथं उदय आहे म्हणून उपचारानं तिथं त्याला म्हणलेलं आहे. कळलं का नाही? मैथुन संज्ञा पण 9व्या गुणस्थानाच्या सवेद भागापर्यंत. 9व्या गुणस्थानाचे पण सवेद भागाने तिथंपर्यंत आहे, अवेद भागात नाही 9व्या गुणस्थानाचा. कळलं का? मैथुन संज्ञा तिथंपर्यंतच वेद कर्माचा उदय आहे. लक्षात येते का नाही? पुरुष स्त्री नपुंसक जे काय आहे ते सवेद भागापर्यंत. 9व्याचा सवेद भाग येणार आहे सगळं कर्मकांडमध्ये. ठीक आहे ना? आणि लोभ कुठेपर्यंत? 10व्या गुणस्थानाचं नाव काय? 10व्या गुणस्थानाचं नाव सूक्ष्म सांप्रय. कळलं का नाही? सांप्राय म्हणजे कशाय? सांगितलं तर कुठला कशाय? कुठला लोभ? संज्वलन. कळलं का नाही? गेलं एक 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 डोक्यावरनं उडत आहे का नाही? असं आहे आमचं काय करायचं काम. ठीक आहे, समजलं? झालं? बस आता विचारतो टाईम. चला, कोण कोण सांगणार आहे? फक्त हात वर करा बरं का. ज्यांना अजिबात खाली बघायचं नाही, अजिबात नाही, खाली मुंडी पाताळ धुंडी, अजिबात खाली बघायचं. जेवढं कोणा जबरदस्ती काय? अजिबात जबरदस्ती नाही आहे ना. पण आता जे वाचलेलं आहे तेवढं काय येतं आहे तेवढं, आणि येतं आहे तरच हात वर करायचा आहे ना. आणि करा, प्रयत्न करा, कॉन्फिडन्स पाहिजे आहे ना. सोपं सोपं विचारतो. मला माहिती आहे खूप महिला आहेत अजून खाली बघायला लागलीत. काय करायचं? पुस्तक बंद करा. काय नाही करा म्हणलं की पाठदिशी करा, काय टेन्शन घ्यायचं नाही. बंद, वही बंद, पुस्तक बंद, सगळं बंद. आता डोळे बंद करा. चला, पडदिशी वेळ नाही लावत. आहार संज्ञेचं हात वर करायचं फक्त. ज्यांना पहिल्यांदा मी पुरुषांकडे जाणार बरं का. सोपं नसेल तर मग लेडीज आहे का नाही. आहार संज्ञेचं अंतरंग कारण हात वर करायचं, अजिबात फोडायचं नाही, अजिबात फोडायचं नाही. आहार संज्ञेचं अंतरंग कारण नितीन काका. शाबास, मस्त. आता बहिरंग कारण कोण सांगू शकेल? हा, डॉक्टर. बघ नाही बरोबर है ना. हा, इच्छा म्हणजे त्याचं स्मरण, स्मरण केलं किंवा ऐकले. 3 गोष्टी कॉमन आहे. तुम्हाला सांगितलं होतं की, हिंट दिली ती की. आणि पोट रिकामं असणं बेस्ट. पुढं आता त्यानंतर आता जे झाले त्यांनी हातवर करू नका बरं का, म्हणजे जरा दुसऱ्याला पण चान्स मिळतो. ठीक आहे. आता त्यानंतर भय संज्ञेचं अंतरंग कारण कोण सांगू शकेल पुरुषामध्ये? राजभैया किंवा बेस्ट. बघा छान तयार झालंय. ऋषल भैया तयार झालाय. राज, कळलं का? आपण अजून तसंच आहे ना. तर छान मस्त. बहिरंग कारण महिलांकडं. बहिरंग कारण भय संज्ञेचं. हां, रुपाली काकी. ऐकणे, पाहणे, स्मरण करणे आणि शक्तिहीन. तुम्हाला 4थं कारण तर लक्षात ठेवायचं आहे. 3 कारणं कॉमन आहेत सांगतो तुम्हाला. तर
आहे का नाही, असं शाबास मस्त आहे का नाही. आता काय काय बायकांना वाटेल मला जमत नाही, त्यांना उद्या विचारणार, कळलं का नाही. पण आता पाठ करायचं, ज्यांना जमतं त्याने आत्ता लगेच सांगायचं. भयस आलं पुढं. मैथून संज्ञेचं अंतरंग कारण पुरुषांमध्ये हात वर झाले त्यांनी हात वर. हां ऋषीबाई का नाही, ऋषी नाही साहेब. हां 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 तीव्र वेद कशायांचा तीव्र उदय अथवा उदीर्णा. छान मस्त असं उत्तर देत जावा, बरं वाटतंय आहे ना. नाही आलं तर हळूच बघायचं आहे ना. बायकांना सांगितलं हो ठीक आहे. पुढं वेद झाला. आता बहिरंग कारण कोण. हा सोनाली काकी बरोबर. हां ऐकणे बघणे त्याचं स्मरण करणे आणि वेद आहे ना तशा कुपुरुषांच्या संगती. आणि त्यामध्ये गरिष्ठ भोजन एक ॲड, म्हणजे इथं जरा 2 कारणं वाढलेत वेदामध्ये, कळलं का नाही. ओके चला लास्ट परिग्रह संज्ञा पुरुषांमध्ये चेतन भैया. हां उदय अथवा उदीर्ण. हां महिलांमध्ये चला बहिरंग कारण कोण सांगते. हां बरोबर, ह्या 3 तर झाल्या. अजून तीव्र. हां तीव्र आसक्ती बरोबर आहे ना. पाहणे ऐकणे स्मरण करणे हे कॉमन आहे. हे 3 सोडून एक्स्ट्रा फक्त आपल्याला लक्षात ठेवायचं. छान मस्त झालं. झालं नाही अजून पुढे आहे ना. आता गुणस्थान. तुम्हाला काय वाटलं झालं वय. पटदिशी सांगायचं. आहार संज्ञा कुठल्या गुणस्थानापर्यंत आहे. सगळे फोडायला आले बघा आता. हात वर करा हो, हात वर करा आहे का नाही. हां सुरेश भैया कुठल्या 6व्यापर्यंत. 7व्यापासून असाताची उदीर्णा होत नाही असं कारण पण सांगायचं. हां पुढं आहार झालं. भय संज्ञा. अरे फोडू नका, हात वर करा. असं करायला लागलंय आहे ना. हात वर करा. भय संज्ञा सपना काकी आणि 8व्या गुणस्थानापर्यंत आहे. पुढं मैथून संज्ञा त्या बघा हातच वर करत नाही ती. मग मी पुढचा प्रश्न विचारणार आहे लय. हां 9व्या गुणस्थानापर्यंत. कुठल्या 9व्या गुणस्थानाच्या. सवेद भागापर्यंत. कळलं का नाही. मैथून संज्ञा सांगितली अवेद भागात नाही आहे. 8व्यामध्ये पण असा तो एक भाग आहेत. 8व्याचे पण 6 भाग होत आहेत. त्यातल्या त्या भागापर्यंतच भय आहे. ते बघू आपण पुढं. ठीक आहे 8वं 9वं झालं. आता पुढं काय आहे. परिग्रह संज्ञा पुरुषांमध्ये सोपं आहे. पुरुषांमध्ये कोण. हां काका बेस्ट. कळलं का है ना. परिग्रह संज्ञा 10व्या गुणस्थानापर्यंत आहे. कारण तिथं काय आहे. सूक्ष्म लोभ संज्वलन लोभ आहे का नाही. शेवटपर्यंत आहे का नाही. तर ती परिग्रह संज्ञा 10व्या. एवढं सोपं विषय झाला. झालं का नाही. तर संज्ञा सोपं विषय संपला. संज्ञा अधिकार समाप्त. ओके आता उद्याच्याला तुमची परीक्षा जीव समास. कळलं का. तर थोडा अभ्यास करून आम्ही फोटो पाठवतो. कारण आता सगळं आपण फळ्यावर लिहू शकणार नाही आहे. आणि त्याचे सगळे नुसते भेद भेद भेदच आहे. कळलं का. त्यामुळे थोडेसे जरा अभ्यास करून या. चला आणि समजा नाही तुम्हाला जमलं तर मोबाईल घेऊन या. त्याचा फोटो पाठवलेला तर कमीत कमी डोळ्या फोटो राहतो. आणि तो काय होतो मग तुम्हाला फास्ट कळेल जर पुस्तक समोर जरी नसलं तरी. ठीक आहे ना. चला ओम डोळे बंद करा. जाणा जाणा माझ्यामध्ये आहार भय मैथून परिग्रह संज्ञा नाहीत. माझ्यामध्ये आहार संज्ञा नाही कारण माझ्यामध्ये साता असाता कर्मच नाही. माझ्यामध्ये भय संज्ञा नाही कारण माझ्यामध्ये भय कशाय नाहीत. भय मोहनीय कर्म नाही. ह्या माझ्या शुद्ध ध्रुव स्वभावामध्ये मैथून संज्ञा नाही कारण माझ्यामध्ये
पुरुषवेद, स्त्रीवेद, नपुंसकवेद, रूप कषाय, मोहनीय कर्म नाही. ह्या माझ्या ध्रुव स्वभावामध्ये परिग्रह संज्ञा नाही, कारण माझ्यामध्ये लोभ कषाय नाहीच. मी आत्मा कषायांनी रहित, कर्मांनी रहित आहे, म्हणूनच ह्या संज्ञेने रहित आहे, ह्या दारुण दुःखाने रहित आहे. आहार भय मैथुन परिग्रह रहितो हम. आहार भय मैथुन परिग्रह रहितो हम. कर्म कलंक रहितो हम. कषाय रहितो हम. विसर्जन. नमो हरि.